संग है जो वायु सम, निर्लेप है आकाश से। निज आत्म में ही विहरते जीवन न पर की आस से। जिनके निकट सिंहादि पशु भी भूल जाते क्रूरता, उन दिव्य गुरुओं की अहो कैसी अलौकिक शूरता। जय बोलो परम पूज्य अध्यात्म योगी वीर सागर मुनि महाराज की जय। तर वीरसागर महाराजींचं जीवन महाराजांनी सांगितलं, धर्म हा जिनधर्म हा त्याग प्रधान आहे का भोग प्रधान आहे। तर लोकांना धर्म म्हणताना त्यागाची भीती वाटते, हे सोडा ते सोडा असं सांगणारा धर्म असतो असं वाटतंय। पण महाराजांनी सांगितलं की धर्म हा भोग प्रधान आहे। म्हणजे लगेच भोग म्हटल्यावर आपल्याला इंद्रिय विषय भोग दिसतात, पण महाराजांनी सांगितलं स्वतःच्या स्वरूपाचा भोग घ्या हे सांगणारा एक जिनधर्मच आहे किंवा जिनेंद्र भगवानच आहेत, ज्यांनी आपल्याला स्वतः त्यांनी भोगलेला आनंद दाखवतायत, देतायत, तो मार्ग सांगतायत। तर तसं त्याचा भोग घेणं हे वास्तविक स्वरूप आहे धर्माचं। आणि ते भोगत असताना इंद्रिय विषय रुचणार नाही आहेत, त्यामुळं तिथं कुठं वाटणार आहे असं की ते सोडायला पाहिजे, सोडावं, सुटणार, सहज सुटणार। ज्ञानातून सुटलं तर खरा त्याग आहे तो। म्हणून काल बघितलं सगळं त्यागच प्रत्याख्यान, ज्ञानच प्रत्याख्यान आहे, ज्ञानच त्याग आहे। मग जिथं बहिरंगातल्या या गोष्टी सोडा म्हणून सांगायला लागणार नाहीत, सप्तव्यसन असतील, 5 पाप असतील, सगळे क्रोधादी विभाव भाव असतील, मोहासारखे शत्रू असतील, त्याला सोडा म्हणावं लागणार नाही। जेव्हा स्वरूप समजलं धर्माचं तर तिथं ज्ञानातून सहज त्याग होतोच। म्हणून सांगतायत भोग घ्या कशाचा, पॉझिटिव्ह सांगितलं अध्यात्माने की आत्म्याला जाणा तर बहिरंगामध्ये त्याग सहज होतो। त्याच्यासाठी सांगत होते की बरोबर, आणि समजायला पाहिजे की सुख कुठं आहे। मग लोकांना सुख व्यसनामध्ये वाटलं, इंद्रिय विषयांमध्ये वाटलं, म्हणून त्याच्यामध्ये रुचले। पण खरा विषय मिळाला तर दुसरे असं सुटतात। जसं महाराज सांगत होते की लहान मुलाच्या हातात चाकू असेल तर काय करणार, ते काढून घ्यायचं असेल तर ओढाताण करून देणार नसतो तो, एकतर त्याचं तरी हात इंज्युअर्ड होईल, नाही तर तुम्ही स्वतः जखमी होणार। त्यामुळे त्याच्या हातात दुसरी वस्तू द्या तर ते सहज सुटणार। म्हणून माताजींनी पण एक चैतन्य रत्नाकरच्या का कुठल्या तरी पुस्तकावर चित्र दाखवलंय ना, की मुलगा जेवायला बसलाय, लहान मुलगा, आणि त्याच्या ताटात समोर आईनी 5-6 चीज ठेवले काय तर मग तो म्हणतो की हे काय दिसतंय नवीन आज, मला नको ते। तो म्हणतो मला रोजचे जे 5 आयटम आहे तेवढेच दे। मग आई म्हणते की तो नवीन पदार्थ आहे, खाऊन बघ, तुला आवडेल। तो म्हणतो नाही, मी हेच खाणार 5। मग तो नाही करत करत काय झालं, आईने तो 6वा पदार्थ जो होता तो तोंडात घातला, आणि तो घातल्यावर त्याला इतका आवडला की बाकीच्या 5 ना सहज दूर झाले, आता तेच दे हे त्याची मागणी। मग तसं महाराजांनी व नामांनी पण सांगितलं काय की आत्मा हा विषय आजपर्यंत अपरिचित होता, कधी त्याचा अनुभव केला नाही आहे। त्यामुळे 5 इंद्रियांमध्ये या 5 पक्वान्नांमध्ये सतत रमलोय, तेच आवडलेत। एकदा महाराज सांगतायत की अनुभव करून बघा, त्याचा पण स्वाद घ्या, तर हे 5 इंद्रिय आणि त्यांचे विषय सहज नको वाटतील। म्हणून जी गोष्ट सुख देणारी आहे त्याचं ज्ञान करून त्याचा अनुभव करणं हे महत्त्वाचं आहे, आणि ते घेतलं असताना सहज अन्य गोष्टींचा त्याग होतोच।
आणि ज्यांच्याकडून अशी साधना होतीये, म्हणजे बहिरंगातून त्याग आणि अंतरंगातून सेवन, स्वतःचं सेवा स्वतःची करतो, तर त्याची वंदावी पाऊले म्हटलं जातं. म्हणजे काय, कोणाची, म्हणजे काय वंदावी पाऊले म्हणजे काय, हां, त्यांच्या पावलावर चाला असा भाव आहे ना त्याच्यामध्ये. कोणाच्या पावलावर, त्यांचे काय चरण धरून बसायचे आहेत का, तर आचरण काय आहे, ज्ञान श्रद्धान काय आहे, त्याच्यानुसार त्याला ग्रहण करा, हे सांगायचा भाव असतो. ज्याने स्वतः अंतरंगामध्ये जिनवचन उतरवले त्याची वंदावी पाऊले असं म्हटलं जातं. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञानपूर्वक आचरण असेल तर तिथं त्याच्या अनुसार किंवा त्याच्या उपदेशाने सांगतायत की आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. म्हणजे महाराजांनी प्रवचनमध्ये असं घेतलं, पुण्याने सम्यक दर्शन प्राप्त होत नाही, पुण्याने मोक्षमार्ग होत नाही, किंवा इच्छितो कोणी, पुण्य म्हणजे सम्यक दर्शन आहे असं म्हणतो, पुण्याने प्राप्त होईल म्हणतो, पुण्याने मोक्षमार्ग होईल, धनप्राप्ती होईल, पुण्याने मोक्ष होईल असं जो म्हणतो त्याचा निषेध करून सांगितलं पुण्यसुद्धा बेडी आहे, बंधन आहे, त्याच्यासाठी धडपड करू नका. किंवा पुण्यामुळं सम्यक दर्शन होतं का नाही, कसं म्हणायचं, मग पापाने होतं का पुण्याने होतं, हां. जिथं पाप आणि पुण्याच्या अतीत स्वभाव जाणला तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. ठीक आहे, तिथं त्यावेळी साताचा बंद उदय चालू असणार, करेल काय त्याचं कार्य असेल ते, पण म्हणून मला पुण्याचा संचय करायचा आहे ही भावना चुकीची आहे. पुण्यानी कार्य होत नाही, तुम्हाला धर्मानी कार्य होणार आहे, आणि धर्म हा पुण्य पापाच्या अतीत असतो. तर पहिल्या गुणस्थानातून चतुर्थ गुणस्थानात जातो, पुण्यानी जातो असं म्हणणारा जीव सुद्धा मिथ्यादृष्टी आहे, महाराजांनी सांगितलं. किंवा पहिल्या गुणस्थानातून पाचव्या गुणस्थानात देशव्रताचं अवलंबन करणारा जीव पुण्याने जातो, 6व्या 7व्या गुणस्थानात महाव्रतामध्ये, सकल संयमामध्ये, परम सकल संयमात म्हणजे अरिहंत दशेमध्ये पुण्याने जातो असं म्हणणारा जीव सुद्धा अजून प्रथम गुणस्थानवरती मिथ्यादृष्टीच आहे. म्हणून अंतरंग अभिप्राय बदला, सम्यक दृष्टीचा अभिप्राय भिन्न असतो आणि मिथ्यादृष्टीचा अभिप्राय भिन्न असतो. जसं उदाहरण दिलं होतं की इच्छा नसताना एखाद्याला जेवायला बसवलं आणि खा म्हणलं तर तो काय करेल, खाईल, पण काय त्यात आनंद येणार नाही, रस येणार नाही, काय त्याला त्याच्यातून काय लाभ होणार नाही. तसं म्हणलं, बरोबर, हां, इष्टवियोग झाल्यावर तुम्हाला कोणी मिठाई खायला दिली तर त्याची चव लागत नाही तुम्हाला. तसं म्हणलं मिथ्यादृष्टीच्या अंतरंगामध्ये अभिप्रायच नाही आहे, अनुभूती रहित आहे तो जीव. जर त्याला स्वाद नाही आहे तर तो काय म्हणून दुसऱ्याला उपदेश देणार, काय म्हणून सम्यक दर्शनाची देशना देणार. त्यामुळं त्याचा अभिप्राय शुष्क असतो, हे सांगितलं होतं. सम्यक्त्वीच्या अनुभवाने सहित जो स्वाद असतो तसा मिथ्यादृष्टीचा अभिप्राय नसतो. म्हणून ज्यांनी खाल्लंय, काय जेवण केलंय, पण त्याची इच्छा नसताना केलंय तर तो काय त्याचं कौतुक करणार आहे, काय त्याचं वर्णन सांगणार आहे. तसं मिथ्यादृष्टी जीव जिनवचन वाचतोय, सगळं ग्रहण करतोय, पण अंतरंग अभिप्रायच तसा निर्मळ नाही आहे, तर तुम्हाला तो उपदेश दिला तर कार्यकारी ठरणार नाही. म्हणून मिथ्यात्वीची देशना सम्यक दर्शनाला कारण नसते असं म्हटलं जातं. जेव्हा अनुभूती करतो तेव्हाच वचनाला सुद्धा समीचीनता येते. उपास्यमान आत्म्याचा स्वयं अनुभव करून सम्यक ज्ञानी दुसऱ्याला उपदेश देतो. म्हणून प्रवचन सारमध्ये एक दंडक सांगितलंय त्यांनी 133-34 गाथेमध्ये असं सांगितलं महाराजांनी, मनाने निश्चयनयाचे चिंतन करा, वचनाने निश्चयनयाचंच वक्तव्य करा आणि कायेने निश्चयनयाचाच अनुष्ठान करा. काय काय, चिंतन करा,
वचनानं पण तेच बोला हां आणि कायानं पण तेच आचरण करा. हां त्याचंच अवलंबन घ्या, अनुष्ठान घ्या. ज्यांनी असं केलं त्याच्या वचनात ताकद असते, त्याच्या शब्दात प्रभाव असतो. म्हणून महाराजांचे वचन प्रभावी होते. का? कारण त्यांच्या ज्ञानात, मनात, वचनात, कायेत, सगळ्या कृतींमध्ये निश्चय नाही असायचा, त्याचा अनुभूती असायची, त्याचं वर्णन असायचं, त्याचा स्वाद असायचा. जे काही त्यांनी अनुभवला ते सगळं त्यांच्या वचनात असायचं. म्हणून माताजी पण सांगतात, जाणणारा आहे जाणा, खाणारा नाही चालणारा नाही. ज्यांनी अनुभवलं त्याला तेच सांगावं वाटतं, ज्याला त्याच्यात आनंद आला तेच तो वक्तव्य करतो. आपल्याला आनंद सगळा इतर विषयांमध्ये, त्यामुळे दिवस रात्र त्या धनाची चर्चा करणार, 5 इंद्रिय विषय भोगांची चर्चा करतोय. काय ऊन आहे, तहान लागती, रोग झालाय, त्रास होतोय, ह्याचीच चर्चा का? रुची त्याचीच आहे, अजून तो विषय सुटला नाही आहे. म्हणून सांगतायत काय, आता तरी विषय बदला आणि समीचीत ज्ञानाला प्राप्त व्हा. आपल्या पण मन वचन कायेतून हाच उपदेश इतरांना मिळावा की मी शरीर नाही, मी जीव आहे. आता ती पूजा अजय नाही, पण तरी सुद्धा माताजी उपदेश देणार तर परफेक्ट तोच देणार. असं नाही की तिला काय माहीत नाही आणि काय सांगायचं वगैरे, पण सांगणार तर आत्म्याला जाण. खाताना पिताना सुद्धा त्यापासून भिन्न आहे हे वेदन कर. सगळे सांगतील तुला चिंतन कर, हे कर, पण अनुभूती हेच खरं चिंतन आहे. म्हणजे काल पण एक जण आले होते दर्शनाला, अजून शिकाऊ मुलगा आहे तो. त्यांनी विचारलं कसं ध्यान करू, काय चिंतन करू. माताजी म्हणाले की असं श्लोक घेऊन बसणं, काहीतरी गाथा म्हणणं, ह्याला चिंतन म्हणायचं नाही. चिंतन म्हणजे आत्मानुभवच, पहिल्यांदा तोच करा. आणि नंतरचं पण काय असलं ते शिथिल उपदेशच नाही. माताजींना सांगायचं एवढंच, ध्यान म्हणजे अनुभव, त्याच्या पुढं दुसरं काय नाही आहे. तोच मिळवण्यासाठी सगळा प्रयत्न आणि तेच चिंतन आहे, असं महाराजांचं सुद्धा. म्हणूनच उपदेश पहिला देणार तर उत्कृष्टच देणार. आपण खालनं वर चढवत जातो, पण माताजी सांगतात ते पहिल्यांदा उत्कृष्ट सांगणार, मग ते तुम्ही घेणार खालचं अवलंबन न सांगता. म्हणून आपण पण द्यायचा ना विषय कोणाला तर उत्कृष्ट द्यायचा. म्हणून तर ते माताजी पण म्हणतात ना, कोणी आला समोर साधक आणि तो म्हणतोय मला मोक्ष मार्ग सांगा, तर त्याला पहिल्यांदा दीक्षेचा उपदेश दिला. तू पहिल्यांदा आत्मकल्याण कर, स्वतः सगळ्या परिग्रहाचा त्याग करून दीक्षा घे, मुनी दीक्षा घे, हा उपदेश देणार. नाही त्याला पचत आहे तर तो करणार त्याच्या लेवलप्रमाणे, त्याच्या योग्यतेप्रमाणे. म्हणून सांगितलं उत्कृष्ट उपदेश गुरूंकडूनच मिळतो. आणि महाराजींची पण चर्या अशी असायची की त्यांच्या मन वचन कायमध्ये फक्त आत्मा असायचा. आणि मग कोणी त्यांना असं म्हणायचे की हे आत्मा आत्मा करणारे आहेत, तर एकांनी सांगितलं की सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे म्हणले हे, उलट अभिनंदन पत्र आहे म्हणले की आत्मा आत्मा करतात. म्हणजे समजलं तर त्यांना की यांना आत्मा सोडून दुसरं काय दिसत नाही, मिळत नाही, सांगता येत नाही, म्हणजे ह्यांच्याजवळ आत्मा आहे. आणि जे ते सोडून सांगतात ते अनात्मे आहेत म्हणा सगळे. म्हणून म्हणले तुम्हाला कोणी असं म्हटलं तर घाबरून जाऊ नका, उलट समजून घ्या की तुम्हाला जे मिळालं ते इतरांना मिळालं नाही. म्हणून आपल्याला जे मिळालं ते उत्कृष्ट. तेच की अभिनंदन काय ते सर्टिफिकेट मिळालंय तुम्हाला, उलट की तुम्ही बेस्ट आहात. त्यातून घेताना, ग्रहण करताना भाव चांगला ग्रहण करायला पाहिजे. तर कोण कोण, अनेक जण आहेत जे सोलापूरचे आहेत, ज्यांनी महाराजांबद्दल अभिप्राय सांगितले. जसं ब्रह्मचारी विद्युलता शहा, श्राविका संस्थान सोलापूर, यांचा अभिप्राय काय होता महाराजांबद्दल. गुरवः पांतुन नित्यं ज्ञानदर्शन नायकः, चारित्रार्णव गंभीरः, मोक्षमार्गोपदेशकः. भगवान महावीर निर्वाण महोत्सवी वर्षात अक्षय तृतीयेच्या सुमुहूर्ती
14 मे 1975ला अकलूज गावी अशीच एक अघटित घटना घडली. डॉक्टर चंद्रकांत गुलाबचंद दोशी व सौ अनघा दोशी यांचा दीक्षाविधी आचार्य आदिसागरजी यांच्या हस्ते झाला. सर्वांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. दीक्षेसाठी गुरुवर्याजवळ विनंती करताना निकट भव्य शिष्य डॉक्टर चंद्रकांत म्हणाले, म्हणजे महाराजजी जे दीक्षागुरू समोर होते तेव्हा हे गृहसदस्यमध्ये असणारे चंद्रकांत, त्यांनी त्या गुरूंना विचारलं, आदिसागर महाराजांना, हे गुरुवर दिगंबरी महाव्रताची दीक्षा देऊन अनुग्रह करावा, कारण ज्ञाते तत्वे कह संसारः. तत्वाचं ज्ञान झालं असताना संसार कुठं राहतो? विषय वासनांचा जहरी सर्प सभोवती फिरतो आहे हे समजताच गृहस्थाश्रमात कोण राहू शकतो? त्यातून सुटका न करून घेणारा महामूर्ख होईल, असं डॉक्टरांनी महाराजांना बोलले आणि म्हणून मला तुम्ही दीक्षा देऊन उपकृत करा. विशाल जनसमुदायांच्या समोरचे आत्मविश्वासाचे भावस्पर्शी भाषण व ज्ञान वैराग्यपूर्ण अनुपम दृश्य अद्याप ज्ञानात तरळत आहे. वीरसागरजी महाराज व चंद्रमती माताजींच्या जय जयकाराच्या निनादाने सारा आसमंत भारावून गेला. श्री वीरसागर महाराजजींचे शिरड शहापूरच्या चातुर्मासानंतर सोलापूरच्या ज्ञान शिबिराच्या आकर्षणाने 1976ला वयोवृद्ध वृषभसागरजीसह शुभ आगमन झाले. म्हणजे 75ला अकलूजमध्ये होते आणि 76ला सोलापूरला गेले. शिरड शहापूरला चातुर्मास झाला आणि तिथून सोलापूरला गेले. त्यावेळेस त्यांच्याबरोबर वृषभसागरजी महाराज पण आले होते. वयोवृद्ध वृषभसागर व युवा तडफदार सुशिक्षित वीरसागर यांची जोडी पाहून पंडिता सुमतीबाईंनी मातृवात्सल्याने श्राविका संस्थेत वास्तव्याची विनंती केली. म्हणजे एक जण वयोवृद्ध होते तर दुसरा असं सळसळतं रक्त म्हणा वीरसागरजी महाराज. भगवान ऋषभनाथापासून भगवान महावीरापर्यंत 24 तीर्थंकरांच्या जीवनपटाचा संकेत दाखवून जणू या तपोभूमीवर अमृत सिंचनच हे दोन मुनिराज काही काळ करत राहिले. श्राविकाश्रममध्ये परमपूज्य वीरसागर व ब्रह्मचारी दयासागर उदयपूरचे यांचे न्याय अध्यात्म व आगम ग्रंथाचे अध्ययनास प्रारंभ झाला. परंतु सर्व ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत हे कळून येताच प्रथम अगदी शाळकरी मुलाप्रमाणे महाराजजींना संस्कृत भाषा शिकण्याचा मी आग्रह केला. महाराज म्हणाले, संस्कृत भाषा मी घेणार नाही, डॉक्टरला त्या विद्येची गरज नाही. या पूर्वायुष्यातील संकल्पनांना त्यांनी तिलांजली दिली. पूर्वी असं म्हणत होते ते, जेव्हा MBBS शिकत होते तेव्हा त्यांना संस्कृतची गरज नसते, BAMS मध्ये संस्कृत भाषेचं गरज असते. त्यामुळे महाराजांनी संस्कृत भाषेला प्राधान्य दिलं नव्हतं. म्हणून ते म्हटले होते, मला संस्कृत भाषेची गरज नाही आहे, मला काही ती विद्या नको. काय म्हणायचं असं कधी म्हणायला नको आहे. कुठल्या आयुष्यात काय कुठला प्रसंग येतो आणि काय मिळतं लागतं गरज पडते सांगता येत नाही. अशा सगळ्या कल्पनांना त्यांनी तिलांजली दिली आणि मनापासून संस्कृत भाषा अवघ्या 2 वर्षात इतकी आत्मसात केली की स्वतः संस्कृतच्या टीका वाचून अर्थ सांगू लागले. म्हणजे बुद्धी तर होती तल्लख, पण त्याला 2 वर्षामध्ये शिकले पूर्ण. आणि काल आमचं असं बोलणं झालं तर ते म्हणले चंद्रमती माताजी जास्त तीक्ष्ण होत्या, त्यांची धारणा स्मरण काय बुद्धी खूप तीक्ष्ण होती म्हणले. आणि त्यामुळं महाराज त्यांच्याकडून सुद्धा शिकायच्या अनेक गोष्टी, चंद्रमती माताजींकडून पण. म्हणजे आता गृहसदस्यत वगैरे असतील शिकत तर माहीत नाही, पण म्हणजे म्हणायचं आहे की त्यांची इतकी लघुता होती की ज्याच्याकडून मिळेल त्यांच्याकडून ते शिकायची तयारी असायची. मनापासून संस्कृत भाषा शिकली, स्वतः संस्कृत टीका वाचून अर्थ सांगू लागले.
तल्लख बुद्धीची झेप इतकी उंच होती की 2 वर्षात समयसार, प्रवचनसार, पंचास्तिकाय, सर्व स्तोत्रे, क्षत्रचूडामणी, समाधिशतक, इष्टोपदेश इत्यादी साऱ्या ग्रंथांचे पारायण पंडित नरेंद्रजी भिसीकर व स्वर्गीय पंडित फुलचंदजी आणि आम्ही सर्व आश्रमीय मंडळी यांच्यासोबत संपन्न झाले. म्हणजे संस्कृत शिकून परत ग्रंथांचं वाचन, अध्ययन आणि मग प्रवचन, म्हणजे काय प्रभुत्व आलं लगेच त्यांच्यात. म्हणलं ना, म्हणून ज्ञानाला दिशा मिळायला पाहिजे, फक्त मिळाली की त्यात वृद्धी सहज होत जाते. आणि असं ते काय म्हणायचं की शब्द सुद्धा बोलत नव्हते, त्याशिवाय एक शब्दही बोलत नव्हते महाराजजी. जे काय म्हणायचे सुद्धा काय महाराज बोलत नाहीत, महाराज बोलत नाहीत. असं संसारीला इच्छा असती जवळ जाऊन बसल्यावर आपल्याला विचारावं, बोलावं, पण महाराजांकडं तसलं काय नव्हतं. महाराज बोलणार तर आत्म्याला धरूनच, अध्यात्माला धरूनच बोलणार. प्राकृत भाषा प्रोफेसर भोमाज, तर संस्कृत व्याकरण पंडित कुदाल शास्त्री यांच्याकडून अवगत केले. म्हणजे असा मान कशाय नाही झाला की मी मुनी आहे आणि मी अशा गृहस्थींकडून, काय म्हणायचं, त्या बाहेरच्या प्रोफेसरकडून शिकणं कमीपणाचं आहे असं त्यांना कधी वाटलं नाही. इतकी लघुता होती की समोर बसून ते जे शिकवणार ते सगळं आत्मसात केलं आणि ते त्यांच्या फायद्याचं ठरलं. त्यामुळं त्यांना सगळ्या संस्कृत प्राकृत ग्रंथांचे अर्थ सहजतेने लावता आले. इवन त्याच्यावर सगळी त्यांनी टीकासुद्धा लिहिली. संस्कृत भाषेतील ग्रंथ समजण्या इतपतच योग्यता न ठेवता संस्कृतमधून जैनेंद्र व्याकरणाचे अध्यापनही स्वयंबुद्धीने सोलापुरात केले. म्हणजे नुसतं संस्कृतपर्यंत नाही थांबले, तर जैनेंद्र व्याकरण हे सगळ्यात महत्त्वाचा विषय, तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी प्रभुत्व मिळवलं. त्याचासुद्धा त्यांनी अध्ययन स्वतःच्या बुद्धीने केलं आणि तीच देण परमपूज्य सुशीलमती माताजींना मिळाली. त्यामुळं इतकं व्याकरण परफेक्ट आहे माताजींचं सुद्धा. ते ज्याच्याकडनं मिळालं ते असं काय म्हणायचं, फर्स्ट क्लास मिळालं. त्याच्यामुळं त्यांच्यात जे उतरलं ते सुद्धा एकदम परफेक्ट आहे. संस्कृत श्लोकांचे संस्कृतमधून अर्थ स्पष्टीकरणाचे स्वयंलेखन पाहून शिष्यात इच्छेत पराजय हे वचन सर्व अध्यापकांना सार्थ वाटले. परमपूज्य महाराजजी व क्षुल्लिका चंद्रमती माताजींच्या दीक्षोत्तर जीवनाचा हा 3-4 वर्षाचा काळ म्हणजे श्राविकाश्रमाच्या इतिहासातील सुगंधी सोनेरी पाने होय. संयमी जीवनाची प्रात्यक्षिके पाहून विद्यार्थिनी, पालक, चालक सर्वांनी सुसंस्काराचे घट भरभरून घेतले व कृतकृत्य झाले. ज्यांना कुणाला त्या 3-4 वर्षात पहिल्या सानिध्य मिळालं तर ते स्वयं कृतकृत्य झाले, त्यांना उत्कृष्ट देणगी मिळाली. म्हणजे जरी माताजी आणि महाराजजी दीक्षेनंतर कुठं कुठं एकत्र होते गावांमध्ये, पण एकत्र राहत नव्हते ते. आणि त्यांचा उद्देशच हा होता की बस अध्यात्माचे शिक्षण. बाकी कोणी जनता कोणी काही जरी बोललं तरी सुद्धा महाराजजी असे कट्टर होते, एवढे आधार देत होते की कोणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या अध्यापनावर लक्ष द्या, कारण आपला उद्देश निर्मळ आहे. क्षुल्लिका चंद्रमती माताजींनी बरोबर कोणी काय बोललं म्हणून शिक्षण सोडून देणं योग्य नाही. बरोबर दाखवून दिलं.
शुल्लिका चंद्रमती माताजींनी सोलापूरच्या आसपास विहार करून एकांतात आगम अध्यात्म ग्रंथाचे स्वयं अध्ययनाबरोबर समाज प्रबोधन करीत आपल्या जीवनाची फिरती पाठशाळा जणू लासुर्णे येथे 1988 मध्ये समाधीपूर्वक देह त्यागून बंद केली. म्हणजे स्वतंत्र विहार होताच त्यांचा, नाही असं नाही, आणि ते स्वतःच्या अध्ययनासाठीच वेळ देत होते. जरी शरीराची प्रतिकूलता होती तरी सुद्धा माताजींनी सुद्धा आपलं जीवन पूर्ण स्वतःच्या साधनेसाठी घालवलं आणि त्याच्या निमित्तात अनेकांना प्रबोधन मिळालं, अनेक प्रकारांनी स्थिरता मिळाली, काय बोध मिळाले. माताजी पण सांगतात, चंद्रमती माताजींचं सांगणं पण एक धारदार होतं असं, किंवा एक कॉन्फिडन्स होता त्यांच्या बोलण्यामध्ये. असं जर ते बोलायला लागले तर सगळी सभा समोरची स्तब्ध असायची म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा तसे ज्ञानाचे संस्कार झालेले, तसं अनुभवाचे बोध उमटलेला होता आणि त्यामुळं ते जे पण सांगणार ते प्रभावी वक्तव्य असायचं. दुर्दैवाने आपलं दुर्दैव की अशा त्यागी मुनींचं सानिध्य आपल्याला मिळत नाही आता. दीक्षोत्तर जीवनात 18 वर्षे पूज्य महाराजींनी एकच एक नेत्रदीपक कार्य केले. आत्मा प्रभावनीयो रत्नत्रय तेजसा सततमेव. स्वतःच्या आत्म्याच्या प्रभावनेत सारा समाजच नाही तर मानवजात प्रकाशित झाली. म्हणजे काल आपण वाचलं होतं ना एक वाक्य की दीक्षेचं कारण काय होतं महाराजांचं, तर काल माताजी बोलल्या की तिथं लिहिलं होतं की आत्मसाधना, काय लिहिलं होतं, मी जीव आहे ह्याची ओळख करण्यासाठी म्हणून महाराजांनी दीक्षा घेतली. जिथं की वैद्यकीय शिक्षणामध्ये त्यांना त्याचा शोध लागला नाही, त्याचं ज्ञान होईना, म्हणून त्यांनी अध्यात्मामध्ये प्रवेश केला आणि इथून ज्ञान मिळवलं. तर माताजी म्हणाल्या त्यांचा उद्देश इतकाच होता, आत्मसाधना ह्याच्या पलीकडं कोणी माझं प्रसिद्धी करावी, माझी प्रशंसा करावी, माझ्या चरणाशी यावं, अनेक शिष्य व्हावेत, कुठलीही भावना नव्हती. इतके निर्मळ साधक होते महाराजजी. म्हणजे आपण म्हणलं की इतर दृष्टी त्यांची शरीराकडं नव्हती, वैराग्य त्याच्यामुळं झालं, संसारामधल्या कुठल्या गोष्टींमुळं झालं असं तर नव्हतंच नाही. पण जिथं दीक्षा घेतली तिथं हे सुद्धा भाव नव्हते की सगळे लोक माझ्या अधीन राहावेत, माझी अनेक ठिकाणी चर्चा व्हावी, प्रसिद्धी व्हावी, ह्या कुठल्याही भावनेने त्यांनी दीक्षा किंवा साधना केली नाही. म्हणून इथं म्हटलं आत्मा प्रभावनीयो रत्नत्रय तेजसा. त्यांच्या आत्म्याची जी साधना होती तीच प्रभावना होती. स्वतःच्या आत्म्याच्या प्रभावनेत सारा समाजच नाही तर मानवजात प्रकाशित झाली. सदाचरणांचे कित्ते गिरवायला मिळाले. महाराष्ट्रींच्या इतका सुंदर मेळ आगम अध्यात्म व न्याय ग्रंथांचा घालून पोटतिडकीने परम कारुण्यशील पण निस्पृह वृत्तीने गळी उतरवून सांगणारे विरळाच. म्हणजे महाराजींची शैली अशी होती की स्वतः इतक्या करुणेने सांगायचं, इतक्या प्रेरणेने सांगायचे ते की तसे सांगणारे कोणी भेटले नाहीत. जीव मात्रातील परमात्मत्व शोधून त्याचीच उपासना करायला लावणारे, निजध्रुव तत्वालाच सतत कुरवाळणारे असामान्य व्यक्तिमत्व अकस्मात दृष्टीआड झाले. धर्मध्यान शिबिरातून सम्यक ध्यानाचा आग्रह करून सद्दान व ध्यान संकल्पनापासून समाज वंचित झाला. म्हणजे जीव मात्राचा शोध त्यांनी लावून दिला आणि त्यांनी स्वतः उपासना केली, इतरांना सुद्धा प्रेरणा केली आणि निजध्रुव तत्वालाच सतत कुरवाळत राहिले. पण अशा असामान्य व्यक्तिमत्व असणाऱ्या जीवावर अकस्मात दृष्टीआड झाले. ते धर्मध्यान शिबिरातून सम्यक ध्यानाचा आग्रह करून ध्यानाची संकल्पना जी त्यांनी मांडली त्याच्यापासून समाज वंचित झाला.
अध्यात्माच्या निर्भेळ आनंदी जीवनाच्या कलेला पोरकेपणा जाणवेल. पूज्यश्रींच्या सुदीक्षिता शिष्या शुल्लिका सुशीलमती माताजींना गुरुविन कौन बतावे वाट, बडा विकट है घाट. अंधकारात सापडल्याचा क्षणभर भास झाला असेल. ध्यान साधनेचे लोण घेऊन अध्यात्म जीवनाची किरणे जर्मनी अमेरिकेस नेणाऱ्या ब्रूस मार्कुस इत्यादी शिष्यांना तर आकाश कोसळल्याप्रमाणे दुःख होईल. जेव्हा वियोग झाला महाराजींचा तर माताजी पोरके झाले असतील असं त्यांना म्हणायचं आहे. पण माताजी सुद्धा इतक्या दृढ होत्या ना. ठीक आहे, थोडंसं गुरु म्हणून आपण म्हणतो की पण त्या दिवशी मी असं ऐकलं की महाराजींचं जेव्हा अंत झाला किंवा होणार आहे असं कळालं होतं, त्यावेळेस माताजी इतक्या ध्यानामध्ये लीन होत्या ना. म्हणजे त्यांनी आपलं स्वतःला सांभाळण्यासाठी म्हणून बस ध्यानाचं अवलंबन घेतलं. म्हणले एका आहार जवळून आल्यावर एका खोलीत बसले, ते ध्यानच करत बसले. म्हणजे काय असेल ते महाराजांची देणगी. म्हणजे माझाही मोह न व्हावा कोणाला ह्याच्यासाठी नाही झाल्या. आपलं तेच चुकतंय ना, आपण लगेच भावुक होतो ते. म्हणून माताजी सांगतात भावना प्रधान शिष्य धर्म करू शकत नाही. म्हणून ध्यान साधनेचे लोण घेऊन अध्यात्म जीवनाची किरणे ब्रूस यांनी जर्मनी आदी सारख्या ठिकाणी सुद्धा पसरवली. त्यांच्यावर सुद्धा आकाश कोसळल्याप्रमाणे दुःख झाले असेल. कर्णानुयोग व द्रव्यानुयोगाचे आलेख तक्ते शेकडोंनी करून येईल त्यांना जीव तोडून समजाविले. सर्वांना सार एकच, स्वतःच्या जीवद्रव्यामधील अविनाशी अंश व क्षणिक अंश, ध्रुव द्रव्यदृष्टी व अध्रुव पर्यायदृष्टी जाणून माझा जीव अविनाशी आनंदमय शाश्वत शुद्ध आहे असा विचार केला तर रोजच्या जीवनात तत्क्षणी सम्यक खरा आनंद मिळतो. समता, समाधान, शांतता मिळते. सर्व दुःख नष्ट होते. म्हणून महाराजांनी प्रत्येक चार्टच्या खाली हेच सांगितलंय. समता, समाधान आणि शांतीचा मार्ग पाहिजे असेल तर वस्तुनिष्ठ विज्ञान जाणून घ्या आणि तत्वाची ओळख करा. मग खरं तत्व कुठं आहे? बाहेर नाही तर तत्त स्वरूप असला असा असणारा आपला आत्मा. मग पर्यायामध्ये न अडकता त्या तत्स्वरूपाची, त्या ध्रुव स्वरूपाची जर जाणीव झाली तर आपल्याला सुद्धा शांती, समता, समाधान व शांतता मिळते आणि दुःख नष्ट होते. पूज्य वीरसागरजींचा जीवन ग्रंथ चारी अनुयोगाचा स्वाध्याय करविणारा आहे. प्रथमानुयोगाचे उद्बोधन सुखासीन जीवनातून वैराग्याकडे धाव घेताना मिळाले. म्हणजे त्यांच्या जीवनातून चारी अनुयोग सुख शिकायला मिळतात हे सांगायला लागले. प्रथमानुयोगाचे उद्बोधन सुखासीन जीवनातून वैराग्याकडे धाव घेताना मिळाले. म्हणजे प्रथमानुयोग सांगतो की ऐसा था, म्हणजे त्यांचं जीवन काय सुखी नव्हतं का? सगळ्या सुखसोयी होत्या पण सुखच मिळालं नाही त्याच्यातून. म्हणून म्हणले की वैराग्याने प्रेरित होऊन ते आत्मसुखाकडे लागले. तर प्रथमानुयोग सांगतो ऐसा था. मुनी जीवनातील 28 मूलगुणांचे धारण करून निर्दोष चर्या चरणानुयोगाच्या कसोटीवर उतरली. चरणानुयोग सांगतो इसे छोडो, इसे छोडो, म्हणजे जे काय आचरणात आलं ते आपण स्वीकारलं आणि त्याच्या निमित्तात संसार सुटला. इसे छोडो म्हणजे जे काय चुकीच्या वृत्ती आहेत त्याला सोडलं गेलं, सुटल्या त्या, आणि 28 मूलगुणांचं ते निर्दोष पालन करण्यामध्ये तत्पर झाले. चरणानुयोगाने निर्दोष चर्या दाखवली. स्वतःच्या रत्नत्रय धर्माचे सतत परिणमन, शुद्ध स्वभावाची अखंड चर्चा करीत आरशाप्रमाणे स्पष्ट झळकली. त्यावेळी हे काय घेतलं? त्यावेळी कर्णानुयोगाची सूक्ष्म झलक जाणवली तर यमसल्लेखनापूर्वक सिंहवृत्तीने स्वतःच्या मुनिचर्येवर अढळ राहून
विधिपूर्वक समाधी मरणाने सिद्धी स्वात्मोपलब्धी साध्य करून इहलोकाची यात्रा समाप्त केली. त्यावेळी द्रव्यानुयोगाची साक्ष पटली. तिन्ही अनुयोग सांगितले. चारी म्हणजे चरणानुयोग सांगितला, इसे छोडो, पुढं सांगितलं कर्णानुयोग, ऐसा करने से ऐसा फल मिलता है. म्हणजे सांगितलं जर तू आत्म्याची साधना करणार तर तुला स्वात्मोपलब्धी होणार. तीच सिद्धी आहे, तीच समाधी मरणाची तयारी आहे. हे सांगितलं कर्णानुयोगाने. आणि द्रव्यानुयोगाने सांगितलं की स्वभावाची अखंड चर्चा, रत्नत्रयाचे सतत परिणमन त्यामध्येच लीन राहत होते. हे सांगितलं द्रव्यानुयोगाने. आणि त्याच्या निमित्तातच त्यांची विधिपूर्वक समाधी झाली. म्हणजे चारही अनुयोग त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळतात. नश्वर देहाहून आगळ्या वेगळ्या स्वतःच्या शुद्ध स्वरूपात स्थिरावण्याचा परम पुरुषार्थ करून दाखविला. तो सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे 10 मार्च 1993 रोजी प्रातः 10:10 वाजता 10:10 निर्यापकाचार्य श्री शांतीसागरजी व श्रुतसागरजी गुरुबंधू यांचे समक्ष नश्वर देह विसर्जन केला आणि चिदानंद स्वरूपी अमर झाले. म्हणजे काय संलेखना असती, काय समाधी असती, काय साधना असती हे प्रत्यक्ष दाखवून दिलं. शरीराने सोडायच्या आधी शरीराला सोडलं. आपण काय करतोय, शरीराला धरून ठेवलंय, तर तोच बोध देत आहेत महाराजजी की शरीर सोडायच्या आधी तुम्ही सोडा ज्ञानातून. हे माझं नाही आहे, हे जिथं सुटलं ना तिथं मरणाच्या वेळी वेदना होणार नाही, आकुलता होणार नाही. या विशाल करुणासागर असलेल्या अहिंसामय जीवन छत्राखाली अखिल प्राणी निर्भयतेने जगत होते. अभयदान त्यांना अखंड लाभत असताना एकाएकी खंड पडला. सारी सृष्टी पुनः भयाकुल होऊन थरथरत असल्याचे करुण दृश्य दाखविणारा तो काळा दिन प्रत्येकाच्या मनात अंधार करून मावळून गेला. मनपटावर वाक्य अंकित झाले बहु होतील बहु परी त्यासम तोच. म्हणजे महाराजांसारखं व्यक्तिमत्व आजपर्यंत घडलं नाही, घडणार नाही. आणि त्यांची जी देण आहे ती इतर कोणाकडून मिळाली नाही, तर जी मिळाली आहे ती आपल्यामध्ये आपण सुरक्षित ठेवून त्याचं अवलंबन घेणं किती आवश्यक आहे हे आपल्याला त्यांच्या सगळ्या वक्तव्यावरून, सगळ्या चर्येवरून, सगळ्या जीवनावरून शिकायला मिळतं. म्हणून शरीरामध्ये अडकू नका, शरीराकडे पाहू नका. शरीराची दृष्टी तेव्हा सुटणार जेव्हा अशरीरीची दृष्टी मिळणार. म्हणून महाराजींचं सांगायचं भाव एवढाच होता की आत्मा आहे हे वेदन करा, निर्णय करा आणि त्यापूर्वक मग तुम्ही जीवन जगणार, तर त्या जीवनात कधीही आपल्याला दुःख भोगावं लागणार नाही. म्हणून कर्तव्य काय आहे, तर मन वचन कायेने शिकवण ही मिळाली आपल्याला आज महाराजांकडून. मन वचन कायेने बस निश्चयनयाचा अवलंबन घ्या. ज्ञानाने सुद्धा निश्चयनयाचाच विषय पकडा, तर तुम्हाला आनंदाची प्राप्ती सहज होणार. जाणा हामी स्वयं वीर सागर स्वरूप आहे जाणा. स्वयं शुद्ध सिद्ध परमात्मा आहे जाणा. अशरीरी स्वरूप आहे. नित्य आनंद स्वरूप आहे.
पहा, माझ्यामध्ये संसार नाही, विषय भोग नाहीत, शरीर नाही, कर्म नो कर्म नाहीतच, रोग नाही, मोह नाही, भय नाहीच. आत्म्याचे बळ जाणा. आत्मा तर अमर स्वरूप आहे, त्याचेच अवलंबन घ्या. आनंद स्वरूपोऽहम्, चैतन्य स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.